प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते, सत्तेत असणारा नाही। एक्सपायरी डेट जनता कंटाळली की सत्ता जाते। काँग्रेसचा दाखला देत राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। भाजप हा कार्यकर्त्यांचा आणि लोकांची सेवा करणारा पक्ष। जोपर्यंत जनतेचे आशीर्वाद भाजप सोबत राहतील तोपर्यंत भाजप सत्तेत राहणार। नवनाथ बन यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीला सुरुवात। भाजपचे उमेदवार नारायण चौधरी काँग्रेसच्या सेक्युलर फ्रंटमध्ये गेल्यानं चुरशीची लढत। भिवंडीमध्ये सेक्युलर फ्रंटचाच महापौर होणार। बाळमामा म्हात्रे आणि रईस शेख यांचा दावा, तर वेगळा गट करणाऱ्यांवरती कारवाई करणार महेश चौगुलेंचा इशारा। सोलापूर महापालिकेत स्वीकृत सदस्य निवडीवरून मोठा गोंधळ। भाजपकडून 9 पैकी 8 नावं घेतल्यानं विरोधकांचा आक्षेप। नगरसेवक महापौरांच्या व्यासपीठावर धावून गेले। मवियामध्ये राज्यसभेसाठी पवारांच्या जागेवरून पेच निर्माण। राज्यसभेच्या 2 जागांवर पवार आणि ठाकरे तसेच काँग्रेसकडून रस्सीखेच। राज्यसभा निवडणुकीपूर्वीच मवियामध्ये वादाचं सावट। राज्यसभेसाठी शरद पवारांची इच्छा, त्यांच्या आणि पक्षाच्या भूमिकेवरती निर्णय होणार। संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर जाऊ नये यासाठी राऊत प्रयत्नशील। नवनाथ बन यांचा राऊतांवर निशाणा। राज्यसभा निवडणुकीच्या 7 पैकी 6 जागा महायुतीच्या येतील। 1 जागा विरोधकांना ती कोणती घ्यायची ते ठरवतील। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री शिंदेंसोबतची भेट राजकीय विषयांवरती नव्हती। प्रत्येक शहरांचे प्रश्न वाढतायत। सूचना द्यायची असतील तर भेट घ्यायला नको का? राज ठाकरेंचा सवाल। ठाकरेंच्या शिवसेनेतून स्वीकृत नगरसेवकांसाठी 3 नावांवर शिक्कामोर्तब। साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांचं नाव फायनल। उद्धव ठाकरेंनी मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देणं टाळलं। मुंबई पालिकेत 5 वर्ष भाजपचाच महापौर असणार सूत्रांची माहिती, तर शिंदेंचा महापौर असलेल्या केडीएमसी ठाणे उल्हासनगरमध्ये पालिकेत 6 वर्षानं भाजप दावा करणार सूत्रांची माहिती। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खासगी सचिवावरती कारवाई। सचिन रामदास गाडे अन्न आणि औषध प्रशासन विभागातून बडतर्फ कार्यमुक्त, तर झिरवाळ यांच्याकडून गाडीला मूळ विभागात पाठवण्याचेही आदेश। मंत्रालयातील लाच प्रकरणात गाडीवरती आरोप। अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवार लढतायत, त्यांना सुरक्षा द्यावी सुप्रिया सुळेंची सरकारला विनंती, तर सुरक्षा देण्याबद्दल गृहमंत्री विचार करतील भुजबळांचं वक्तव्य। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाला वेग। 28 तारखेपूर्वी प्राथमिक अहवाल येणार। फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरित्या डाउनलोड। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाल्याची माहिती। अमोल कोल्हेंच्या शिवरायांवरील व्याख्यानाला पुण्यामध्ये विरोध। व्याख्यानाला राजकीय स्वरूप येईल। विद्यार्थ्यांचा कुलगुरूंना पत्र, तर अमोल कोल्हेंच्या समर्थनात देखील काही विद्यार्थ्यांचं कुलगुरूंना पत्र। कर्नाटक आणि हैदराबादेत शिवजयंतीच्या मिरवणुकीला गालबोट। हैदराबादच्या अंबरपेठ मशिदीजवळ 2 गटातील वादामुळे तणाव, तर कर्नाटकात शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये अज्ञातांकडून दगडफेक, पोलिसांकडून लाठीचार्ज। बुलढाणामध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये नाचण्याच्या कारणावरून 2 गटात वाद। जळगाव जामोदच्या पिंपळ गावातील घटना, पोलिसांकडून हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात।